आजवर सगळ्यांसमोर खंबीर राहणारा अर्णव आज पहिल्यांदाच कोणासमोर ढसाढसा रडला. पण असा कोणता फोन आला ज्याने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं? चला पाहूया. नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 22वा भाग ऐकणार आहोत. पण त्या क्षणात अर्णवला जाणवलं की कधीकधी अंतर ठेवताना एखादी मैलाची दरी बनते, ज्याला परत जोडायला नंतर आयुष्यभरही कमी पडतं. पण हा विचार त्याच्या आधी अनुभवलेल्या अनुभवावर विजय मिळू शकत नव्हता, कारण त्याचा आधीचा अनुभव हा कटू आठवणींनी भरलेला होता. आणि दुसरीकडे इरा खिडकीबाहेर बघत विचार करत होती, सर अचानक एवढे कसे बदलले? माझ्यामुळे त्यांना काल जास्त त्रास झाला असेल का? गाडी पुढे जात राहिली. दोघेही एकाच गाडीत असले तरी त्यांच्या मनात मात्र कितीतरी अंतर निर्माण झालेले होते. आता पुढे. थोड्याच वेळात त्यांची गाडी फार्म हाऊसच्या येथे जाऊन पोहोचली. तेवढ्यात अर्णवचा फोन वाजायला लागला. फार्म हाऊसच्या शांत वातावरणात अचानक आलेल्या त्या फोन कॉलने सगळंच बदलून जाणार होतं. फोनवरील बोलणे ऐकल्यानंतर अर्णवच्या चेहऱ्यावर काही क्षणातच आलेली पांढरट भीती इराच्या नजरेतून सुटणं अशक्यच होतं. फोन ठेवताच त्याच्या हातातील मोबाईल थरथरत होता आणि त्याचे हातही. सर, इराने हळूच विचारलं. अर्णवने खोल श्वास घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, मिस इरा, आईचा कॉल आला होता. माझ्या आजीची तब्येत अचानक बिघडली आहे. मला लगेच मुंबईला पोचायला सांगितलं आहे. त्याच्या आवाजातला कंप, डोळ्यांमध्ये दाटून आलेला ताण हे सगळं शब्दांपेक्षा जास्त काही बोलत होतं. इराला क्षणभर काहीच सुचलं नाही. ती काही वेळ फक्त शांत बसून राहिली आणि थोड्या वेळाने म्हणाली, तुम्ही काळजी करू नका सर, आजी बऱ्या होतील, नक्की बऱ्या होतील. इराने त्याच्या खांद्यावर हलकासा हात ठेवत त्याला आश्वस्त केलं. अर्णवने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. आज सकाळपासून जाणीवपूर्वक निर्माण केलेले अंतर त्या एका स्पर्शाने पूर्णपणे मोडून पडलं. मी कसा काय काल हिच्याशी इतका तुटकपणे वागू शकलो? ही एवढ्या ठामपणे माझ्या पाठीशी उभी आहे आणि मी? त्याच्या मनातील भय, अपराधीपणाची भावना आणि आजीची चिंता हे सगळं काही एकत्र ढवळून निघालं. इरा, मला काही कळत नाहीये. अर्णवचा आवाज अचानक तुटला. क्षणभर त्याने त्याचा चेहरा वळवून लपवण्याचा प्रयत्न केला. पण भावना अशा वेळी लपू शकतात का? इराला जाणवलं की हा तो अर्णव नव्हता जो सारखा स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतो, तर हा काहीतरी गमावण्याची भीती बाळगणारा आतून तुटलेला अर्णव होता. सर, प्लीज तुम्ही शांत व्हा, इराने हळूच म्हटलं. आणि त्या शब्दांनी जणू काही त्याचं अंतर्मन उघडलं. तीव्र चिंता, भीती आणि भावनांच्या ओझ्याने त्याचे डोळे भरून आले. त्याने त्याचं डोकं हातात घेतलं आणि हलकेच रडू लागला. अगदी निशब्द, पण जणू काही मनाला तोडणाऱ्या अश्रूंनी. इरा काही क्षण गाडीच्या सीटवर शांतपणे बसून अर्णवला न्याहाळत होती. हा माणूस फक्त बॉस नाही, तर सध्या तो तिला एखाद्या लहान मुलासारखा असुरक्षित वाटत होता. ती शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, सर, शांत व्हा, तुम्ही असे रडू नका. आपण आजींना भेटायला लगेच जाऊ. त्या बऱ्या होतील सर. जसे तुम्ही स्ट्रॉंग आहात तशाच त्या देखील स्ट्रॉंग आहेत, हे लक्षात ठेवा. अर्णव आजीच्या काळजीने खूपच धास्तावलेला वाटत होता. थोड्या वेळाने तो स्वतःला सावरत म्हणाला, मिस इरा, आपल्याला आताच्या आता मुंबईला निघायला हवं. तुम्ही देखील तुमची बॅग भरा. आपण अर्ध्या तासात इथून निघतोय. इरा, ओके सर. ते दोघेही गाडीतून उतरले व आपापल्या रूममध्ये आवराआवर करण्यासाठी म्हणून निघून गेले. बॅग आवरताना इराच्या मनात विचार चालू होता. अर्णव सर एवढे स्ट्रॉंग असून देखील आजींच्या आजारपणाची बातमी ऐकल्यावर मनाने किती कमकुवत झाले आहेत. आणि मला असे वाटते की मी निदान आता थोडाफार तरी त्यांना धीर देऊ शकले असेल. हा विचार करतच ती तिची बॅग भरत होती. थोड्याच वेळात बाहेरून अर्णवची हाक तिच्या कानावर पडली. मिस इरा, तुम्ही तयार आहात का? इरा तिची बॅग घेऊन बाहेर येत म्हणाली, हो सर, मी तयार आहे. अर्णव, ओके, मग निघूया आपण आता.
इरा: हो. अर्णव आणि इरा त्यांच्या बॅग्स घेऊन फार्म हाऊसच्या बाहेर पडले. केअरटेकर त्या दोघांना निरोप देण्यासाठी दरवाजाच्या येथे उभा होता, तेव्हा इराने त्यांना मनापासून नमस्कार करत म्हटलं, काका, तुम्ही आमची खूप छान काळजी घेतली, पण अचानक आलेल्या एमर्जन्सीमुळे आम्हाला परत निघावं लागतंय. काळजी घ्या तुमची. केअरटेकरने तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही काळजी करू नका. साहेबांच्या आजी लवकरात लवकर बऱ्या होतील आणि तुम्ही दोघे पुन्हा नक्की या. इरा: हो नक्कीच काका. चला, बाय, आम्ही येतो आता. केअरटेकर: हो, नीट जा. इराने केअरटेकरकडे बघून स्मितहास्य केले. अर्णवने देखील केअरटेकरकडे बघून थोडंसं हसण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याच्या नजरेतील चिंता लपून राहिली नाही. दोघेही गाडीत बसल्यावर गाडी फार्म हाऊसच्या रस्त्यावरून पुढे निघाली. इरा शांतपणे खिडकीतून बाहेर बघत होती, तर अर्णव स्टिअरिंग पकडून खोल श्वास घेत घेत स्वतःला सांभाळायचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या मनात मात्र एकच विचार होता, आजी, मी लवकरच पोहोचतोय तुझ्याजवळ. लवकरच येतोय मी तिथे. तर दुसरीकडे इरा मनात विचार करत होती, अर्णव सर किती अटॅच आहेत त्यांच्या आजीसोबत. मगाशी केवढे इमोशनल झाले होते ते. खरंच किती प्रेम असेल त्यांचे त्यांच्या आजीवर. गाडी पुढे सरकत होती. थंड वारा आत येत होता. त्या दोघांची शांतता आता दुराव्याची नव्हती, तर ती एक समजूतदार शांतता होती. संध्याकाळचा गडद होत जाणारा आकाशातला रंग त्यांच्या गाडीच्या काचांवर उतरू लागला होता. नारंगी, जांभळे आणि हलकेसे निळसर रंग एकमेकात मिसळून एक वेगळाच शांतपणा निर्माण करत होते. महामार्गावर दिव्यांची रांग उजळू लागली आणि गाडीचे हेडलाईट्स रस्त्यात एक पांढरा सरळ मार्ग रेखून पुढे जात होते. इराने हळूच बाजूच्या सीटवरून अर्णवकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता अजूनही तशीच होती, पण आता त्याच्या श्वासात मगाचच्यापेक्षा थोडे स्थैर्य जाणवत होते. सर, तुम्हाला पाणी हवं आहे का? तिने शांतपणे विचारले. नाही, मी ठीक आहे, अर्णव म्हणाला, पण त्या आवाजात अजूनही दडपण आणि आजीबद्दलची काळजी स्पष्ट जाणवत होती. गाडी पुढे सरकत राहिली. बाहेरचे दिवे, चालत्या गाड्या आणि संध्याकाळचे वारे या सगळ्यात एक हलकी चैतन्याची चाहूल होती, पण त्यांच्या दोघांच्या मनात मात्र वेगवेगळी वादळे धुमसत होती. इराच्या मनात सतत एकच विचार घोळत होता की या माणसाला आज मी जितका धीर देता येईल तितका द्यायला हवा. आणि अर्णवच्या मनात विचार अजूनही तोच होता, आजी, तू ठीक आहेस ना? मी लवकरच येतोय ग. अचानक त्याचा फोन पुन्हा वाजला. संध्याकाळच्या शांततेला जणू छेद दिल्यासारखा. अर्णवने स्क्रीनकडे पाहिलं तर त्यावर आई कॉलिंग असं झळकत होतं. स्क्रीनवरील ते नाव पाहून अर्णव सारखंच इराचं हृदय देखील क्षणभर थांबलं. सर, कॉल घ्या, मी इथेच आहे, ती हळूच म्हणाली. अर्णवने फोन उचलला. काही सेकंद गाडीत खूपच गडद शांतता पसरली आणि मग त्या पलीकडून आलेल्या काही शब्दांनी त्याच्या चेहऱ्यावर एक असहाय्य छाया उमटली. मिस इरा, त्याचा आवाज मंद आणि थरथरणारा होता. अर्णव: आजीची तब्येत अजूनही क्रिटिकल आहे. इरा अर्णवला समजावत म्हणाली, काळजी करू नका सर, सगळं नीट होईल, मी आहे ना तुमच्यासोबत. अर्णवला तिच्या या बोलण्याने थोडा धीर मिळाला व फोन उचलायचा म्हणून थांबवलेली गाडी त्याने परत स्टार्ट केली. गाडी पुढे धावत होती, पण त्या क्षणी इरा आणि अर्णव दोघांचाही श्वास हा एकाच ठिकाणी अडकून राहिल्यासारखा झाला होता. पुढच्या क्षणी काय होईल याचा काही थांगपत्ता नसल्यासारखे त्या दोघांचे झाले होते. अर्णवच्या आजीला नक्की काय झाले? अर्णव आणि इरा वेळेत मुंबईला पोचतील का? अर्णव आणि इराच्या नात्यात दुरावा येईल की त्यांच्यात या घटनेनंतर प्रेम निर्माण होईल? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.